नवीन जे काही घरकुला द्यायची आहेत ती त्या योजनेच्या माध्यमातून देत आहोत। बंटी बांगडी या जागेवर बसा। जुने जे आहे त्याचे बांगडेजी 100% आज 300 कोटी रुपये निधी आलेला आहे। आम्ही सगळे जे काही घरकुलाचे विषय पेंडिंग आहेत त्यांचे हफ्ते ताबडतोब द्यायची व्यवस्था करू। श्वेता महाले हो देतो। वंचित अशा घटकांसाठी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना त्या ठिकाणी सुरू केलेली आहे। परंतु अध्यक्ष महोदय, आमच्या बुलढाणा जिल्ह्याचं चित्र मात्र अतिशय विदारक आहे। माझ्या चिखली विधानसभेमधील चिखली तालुक्यामध्ये या समाजाच्या वतीने जवळपास 577 लाभार्थ्यांनी त्या ठिकाणी अर्ज केलेला आहे। प्रस्ताव त्यांचा पंचायत समितीमध्ये गेलेला आहे आणि बुलढाणा तालुक्यामध्ये जवळपास 700 प्रस्ताव त्या ठिकाणी आलेले आहेत। परंतु दुर्दैवाने अध्यक्ष महोदय, चिखली तालुक्यामध्ये फक्त 577 पैकी 44 प्रस्ताव त्या ठिकाणी मंजूर केलेले आहेत आणि बुलढाणा तालुक्यामध्ये 700 पैकी फक्त 4 प्रस्ताव त्या ठिकाणी मंजूर केलेले आहेत। अध्यक्ष महोदय, निधी नसल्यामुळं आणि या घरकुलाच्या लाभार्थ्यांना जागा नसल्यामुळे त्यांचे हे प्रस्ताव त्या ठिकाणी मंजूर होऊ शकलेले नाही आहेत। अध्यक्ष महोदय, मला मंत्री महोदयांना या ठिकाणी विनंती करायची आहे की आमच्या बुलढाणा जिल्ह्यातील चिखली विधानसभेतील हे जे लाभार्थी आहेत या लाभार्थ्यांना आपण जागा उपलब्ध करून देणार आहोत का, तसेच या घरकुलांसाठी आपण लवकरात लवकर निधी हा कधीपर्यंत देणार आहोत ही माहिती या ठिकाणी द्यावी। धन्यवाद। अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्यांनी जो प्रश्न विचारला हा थोडासा महसूलशी रिलेटेड आहे, कारण की ही जी जागा आहे ती महसूल विभागाच्या माध्यमातून उपलब्ध केली जाते, कलेक्टरच्या माध्यमातून आणि जिल्हा परिषद सीओच्या माध्यमातून। तर नक्कीच आपण जे आम्हाला सांगितलंय त्याच्यात आम्ही व्हेरीफाय करू, कारण आमच्याकडे ज्यांचे प्रस्ताव येतात त्यांना आम्ही नक्कीच सगळ्यांना मान्यता देतो आणि त्यांना आपण देतो। पण आज ग्रामविकासच्या माध्यमातून हे सगळे GR निघतात। माझी आपल्याला विनंती आहे की थोडंसं आपण त्यांच्या माध्यमातून जर तपासणी केली तर आपल्याला कळेल की तिकडे का आपल्या या फाईल झाल्या नाही, कारण ह्या आमच्याकडे ज्यावेळेस तिकडून मंजुरी करून येतात त्याच वेळेस आमच्याकडे त्याचं पेमेंटसाठी येतात त्या। चला सुधीर भाऊ, त्यांचे लक्ष सुधीर भाऊ बरं। अध्यक्ष महोदय, जालना जिल्ह्याचा खरं तर हाच प्रश्न आहे। अध्यक्ष महोदय, जालना जिल्ह्याचा हाच विषय। अध्यक्ष महाराज, जालना जिल्ह्यामध्ये अनेक घरकुलं आपण या ठिकाणी मंजूर केली आणि मंजूर घरकुल कोणाला केले आपण अध्यक्ष महाराज? अत्यंत सामान्यातल्या सामान्य माणसं आहेत, गरीबातल्या गरीब माणसं आहेत अध्यक्ष महाराज। तो एका आशेने आपल्याकडे या ठिकाणी बघतो की बा आम्हाला घरकुलाला पैसा मिळाला पाहिजे, पहिला हप्ता मिळाला त्यांना, पण तो बाकीचे उर्वरित हप्ते या ठिकाणी अध्यक्ष महाराज तो व्याज भट्ट्याने पैसे आणतो, त्या गवंड्याचे पैसे राहतात, बाकी इतर लोकांचे पैसे असतात व्याजाचं, आणि जो आपण जे देतो ते त्याला व्याजच भरावं लागतं अध्यक्ष महाराज। त्यामुळे 14,867 घरकुलांचा आमचा जो निधी आहे तो निधी तातडीनं माननीय मंत्री महोदयाने जसं सुधीर भाऊला उत्तर या ठिकाणी दिलं, आपण त्या जिल्ह्याचे पालक आहात, आमचे शेजारी आहात माननीय मंत्री महोदय, त्यामुळं जालन्याच्या या जेवढे घरकुलांचा हप्ते बाकी आहेत त्या सर्व घरकुलाला पैसे आपण तातडीनं देणार का आणि या 8 दिवसामध्ये देणार का, हा माझा मूळ प्रश्न आहे। अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य अर्जुन खोतकर साहेबांनी जो प्रश्न विचारला त्याच्यामध्ये आपल्याला एक सांगू इच्छितो की आमच्याकडे आता निधी उपलब्ध झालेला आहे। ज्यांचे प्रस्ताव खालून, कारण की त्याच्यात कसं आहे 3 टप्प्यात पैसे येत असतात। एक आहे जे अर्थसहाय्य जे आहे ते अनुदान बनून 1,20,000 रुपये असतात, दुसरं जे असते तर मनोरंगाच्या अंतर्गत 28,000 रुपये असतात, आणि तिसरं जे आहे ते स्वच्छ भारत मिशनमध्ये शौचालयासाठी असे 12,000 रुपये। या 3 टप्प्यात ते पैसे येत असतात। जसं आपला प्रस्ताव आला असेल तर नक्कीच त्याचे पैसे देऊ। चला सुधीर भाऊ, तर स्पष्टता आणा, तुम्ही 88 कोटी रुपये हे पुढच्या महिन्यात देतो असं म्हणालात, नाही मी ते म्हणत नाही, 300 कोटी हो तुमच्याकडे 400 कोटी हो, तुम्ही 88 कोटी हे पुढच्या महिन्यात चंद्रपूर जिल्ह्याच्या यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहतीतल्या घरांना देऊ असं म्हणालात। हा प्रस्ताव जिल्हा परिषदच्या माध्यमातून आमच्याकडे यावा लागतो, त्यांच्याकडून आला असेल तर 100% देऊ। अप्पा, मे 2025 प्रस्ताव आलाय, 100% असं करा। चला सुमित वानकडे थोडक्यात विचारा, पॉइंटेड। अध्यक्ष महोदय, माझ्या आर्वी मतदारसंघामध्ये सप्टेंबर 2024
या दिवशी 608 घरकुल या योजनेअंतर्गत यशवंतराव चव्हाण योजनेअंतर्गत मंजूर झाले. माझ्या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात बंजारा समाज आहे, गवळी समाज आहे, जे आतापर्यंत प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ घेऊ शकले होते. अशा या लोकांना घरकुल मंजूर झालेत. त्यानंतर ऑगस्ट 2025 साली म्हणजे 1 वर्षानंतर अध्यक्ष महोदय या सर्व लाभार्थ्यांना 2.5 कोटी रुपयाचा पहिला हप्ता शासनातर्फे मंजूर झाला. परंतु ऑगस्ट झाला, सप्टेंबर झाला, ऑक्टोबर झाला, नोव्हेंबर झाला, या 608 लाभार्थ्यांपैकी एकाही लाभार्थ्याला 1 रुपया सुद्धा मिळालेला नाही. आता जर सरकार इतका निधी उपलब्ध करून देत असेल परंतु तो लाभार्थ्यापर्यंत जात नसेल तर ही योजना काय कामाची आहे अध्यक्ष महोदय? माझा फक्त एकच म्हणणं आहे की 4-4 महिने जर सरकारने निधी उपलब्ध करून दिल्यावरही त्या व्यक्तीला त्याचं घर बांधायला 1 रुपया मिळत नसेल तर अशा अधिकाऱ्यांवर आपण कारवाई करणार का? हे लॅप्सेस कशामुळे आहेत, हे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह लॅप्सेसची कारणं काय आहेत हे शोधून त्वरित हे जे 608 लाभार्थी आहेत त्यांना महिनाभरात FTO करून त्यांचा निधी हा त्यांच्या खात्यामध्ये उपलब्ध करून देणार का? ही माझा प्रश्न माननीय मंत्री महोदयांना आहे. अध्यक्ष महोदय, मी अगोदर पण सांगितलं काय आहे की याच्यात जिओ टॅग फोटो आला, त्याच्यातून जर जिओ टॅग करून फोटो आमच्याकडे आले, त्याची मान्यता तिकडून आली जिल्हा परिषदकडून, तर आम्ही ताबडतोब पैसे रिलीज करू याच्यात. चला डॉक्टर साहेब, शेवटचा प्रश्न. त्यांच्या ज्या मंजूर घरकुलं आहेत त्यांच्या वितरित होण्यापासून राहिलेल्या निधीची चर्चा करतोय. पण दुसरीकडे जर आपण बघितलं तर आमच्या नाशिक जिल्ह्यामध्ये परिस्थिती अत्यंत वेगळी आणि विदारक आहे. सुधीर भाऊ, आमच्या जिल्ह्यामध्ये एकही घरकुल अजून मंजूर झालेलं नाही. त्याच्यामुळे आम्ही जेव्हा अर्ज हे 1 वर्ष 2 वर्षापासून आम्ही पाठपुरावा करतोय तर डिपार्टमेंटकडनं हे सांगण्यात येतं की हे सर्व अर्ज आपण PMAY मध्ये करावे, ह्या योजनेमधनं करू नये. तर मग नक्की मंत्री महोदयांनी आम्हाला सांगावं की ही योजना काही विशिष्ट भागासाठी जिल्ह्यांसाठी आहे, उत्तर महाराष्ट्रासाठी नाशिकसाठी नाहीये का? मग ही योजना आता नव्याने आपण याच्यामध्ये घरकुलं देणं बंद केलेलं आहे, याची सुसूत्रता ही शासनाकडनं करावी, एवढी माझी आपल्याला विनंती. मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, मी अगोदरच सांगितलं की जी जुनी मागच्या टर्ममध्ये जी सगळी घरकुलं मंजूर झाली होती तीच व्हॅलिड आहेत. कारण त्याच्यामध्ये मी सांगितलं तसं जिओ टॅगिंग आणि ज्या पद्धतीने 4 टप्प्यामध्ये त्याचे पैसे येत असतात. नवीन आपण याच्यामध्ये सगळे जे प्रपोजल आहेत ते पंतप्रधान आवास योजना आणि म्हणजे आपला ह्याच्या थ्रू आपल्या गोरे साहेबांच्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून या सगळ्या जे आपण 25,000 घराची हे केली आहे त्याच्यामध्ये ती घेतलेली आहे. तेव्हा तुम्ही खरं म्हणजे मंत्री महोदयाचं तर अभिनंदन केलंच पाहिजे. मला 17 ते 27,000 घरकुल गेल्या वेळेस मला दिले, पण त्याच्यातला प्रॉब्लेम हा झाला मंत्री महोदय, अध्यक्ष महोदय आपल्या माध्यमातून, की जी घरकुल होती ती या देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी 30 लाख राज्यासाठी घरकुल दिली. ती सगळी घरकुल आता ही यशवंतराव चव्हाण वस्तीची सुद्धा वसाहत घरकुल योजना सुद्धा ही त्याच्यामध्ये वर्ग करण्यात आली. त्यामुळं काही ठिकाणी पैसे मिळत नाही हप्ते. त्याचं मंत्री महोदयांनी उत्तर द्या, आपण याच्यात काय करणार आहे? ती शेवटी यशवंतराव चव्हाण ही स्वातंत्र्य योजना होती, तिला मर्ज केली PM घरकुल योजनेमध्ये. त्याच्यामध्ये आपण ते पैसे कसे देणार आणि काही पूर्णच कोणत्याही याचा नाही. पण जेव्हा मर्ज झालंय प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये तेव्हा ही घरकुलाची योजना त्याच्यात मर्ज करण्याचं काम केलं. याच्यात आपण काय निर्णय करून ह्या घरकुलला पैसे नाही. धन्यवाद. ज्यावेळेस मागच्या याच्यामध्ये जी मंजूर झाली होती, ज्याला पहिला हप्ता 15,000चा मिळाला होता, त्या 15,000 ज्याला मिळाला त्याचं जिओ टॅगिंग करून आपण चेक करून त्याचं रजिस्ट्रेशन आपण कन्फर्म केलेलं आहे. पण त्यावेळेस ज्याला पहिला हप्ता मिळाला नाही त्यांना आपण सगळ्यांना सांगितलं होतं की ती PMAYची जी नवीन योजना आली आहे त्याच्यामध्ये त्यांनी रजिस्ट्रेशन करावं. त्यामुळे ज्याला पहिला हप्ता आलेला आहे त्याचे जे आहेत आणि त्याचं जसं जसं स्टेप बाय स्टेप, कारण की दुसरा हप्ता आपण 45,000चा देतो, तिसरा हप्ता आपण 40,000चा देतो, चौथा हप्ता आपण 20,000चा देतो. अशा पद्धतीने जे देतो, ज्याला पहिला दुसरा हप्ता आला त्याला बाकीचे पैसे पण 100% मिळतील. पण ज्याचं एकही हप्ता दिला नाही त्याचं रजिस्ट्रेशन आपण त्याच वेळेस सगळ्यांना सांगितलं होतं की तुम्ही PMAY मध्ये जे 30 लाख घरं बांधण्याचा मान्य देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांनी संकल्प केलेला आहे आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी त्याच्यामध्ये ग्रामविकासच्या माध्यमातून ही सगळी योजना राबवली जाते. त्याच्यामध्ये त्यांना रजिस्ट्रेशन करायचं आहे. त्यांना त्या